नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या जॉब कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, पुणे महानगरपालिकेअंतर्गत एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. त्याच्यामध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणजे लॅब टेक्निशियन, समुपदेशक अशी पदे इथे भरून घेतली जात आहेत. तर त्या पदासाठी तुम्हाला पात्रता कोणती लागणार आहे, पगार काय भेटणार आहे, शैक्षणिक पात्रता, अनुभव या गोष्टी सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे डिटेलमध्ये पाहून घेणार आहोत. तर सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा. तर तुम्हाला व्हिडिओ समजणार आहे. त्याआधी व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वांना विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रापर्यंत शेअर नक्की करा. तर चला आता व्हिडिओला सुरू करू. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे पुणे महानगरपालिकेअंतर्गत इथे जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तर या जाहिरातीमध्ये आरोग्य खात्यातील ही पदे असणारे विद्यार्थी मित्रांनो म्हणजे NHM अंतर्गत ही पदभरती करून घेतली जाणार आहे. कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर ही पदभरती विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे असणार आहे. तर या पदभरतीमध्ये इथे जी 2 पदे असणार आहेत त्याच्यामध्ये पहिलं पद आहे बघा, समुपदेशकचं पद आहे. या पदासाठी तुम्हाला सर्वप्रथम ₹23,100 इतकं मानधन इथे दिले जाणार आहे. आणि या पदासाठी शैक्षणिक अर्हता बघा, इथे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण मास्टर ऑफ सोशल वर्कची तुम्हाला MSW तुम्हाला पदवी इथे उत्तीर्ण असणं कंपल्सरी असणार आहे. आणि दुसरं, HIV एड्स विषयक समुपदेशनाचा किमान 3 वर्षाचा कामाचा अनुभव असणे कंपल्सरी तुम्हाला इथे असणार आहे. या पदासाठी एकूण पदाची संख्या 11 इथे पदे भरून घेतली जात आहेत. कॅटेगरी वाईज जर बघितलं तर अनुसूचित जातीसाठी 1, जमातीसाठी 1, भजकसाठी 1, भजडसाठी 1, इमाओसाठी 2, SC-BC-साठी 1, KWS-साठी 1 आणि आराखीव खुलासाठी 3 अशी एकूण 11 पदे इथे भरली जात आहे. दुसरं पद आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञाचं हे पद आहे. या पदासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे ₹23,100 इतका पगार या पदासाठी पाहायला भेटणार आहे. त्यानंतर शैक्षणिक अर्हता असणारे मान्यताप्राप्त विद्यापीठाचे शास्त्र शाखेची पदवी तुम्हाला इथे लागणार आहे. त्याच्यामध्ये BSc किंवा DMLT उत्तीर्ण असणं कंपल्सरी असणार आहे. आणि किमान 3 वर्षाचा कामाचा अनुभव इथे पण या पदासाठी तुम्हाला लागणार आहे. एकच जागा इथे विद्यार्थी मित्रांनो रिक्त असणार आहे आणि ते पण एक सर्वांसाठी खुल्या आरक्षण नाही, म्हणजे खुल्या प्रवर्गासाठी तर जागा नाही, सर्वांसाठी बाकीच्या आरक्षण इथे असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर हे जे भरती जे असणार विद्यार्थी मित्रांनो, पुणे महानगरपालिकेअंतर्गत शहर एड्स नियंत्रण संस्था अंतर्गत इथे ही पदभरती तुम्हाला असणार आहे. पदभरती असणार आहे. ही पदभरती जी असणार आहे, भरती प्रक्रिया ऑफलाईन पण असू शकते किंवा थेट मुलाखतीद्वारे इथे पद्धतीने होणार आहे. ऑफलाईन पद्धतीनेच ही पदभरती तुमची असणार आहे आणि त्याच्यामध्ये थेट मुलाखत तुम्हाला इथे डायरेक्ट करावी लागणार आहे. त्यानंतर आपण पदे तर कोणती आहेत, ही सर्व इथे पदे पाहून घेतलेली आहेत. त्यानंतर तुम्हाला शैक्षणिक अर्हता पाहिलेली आहे. आता बघा एज लिमिट कोणती लागणार आहे, तर खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 38 वर्ष आणि मागासवर्गीयांसाठी 18 ते 43 वर्षापर्यंत इथे वयोमर्यादा इथे लागणार आहे. ॲप्लिकेशन फीस इथे विद्यार्थी मित्रांनो डिमांड ड्राफ्टद्वारे तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे. त्यानंतर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो अर्जाच्या तारखा वगैरे काय असणार आहेत. अर्जाच्या तारखा असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्हाला बघा 30 जून 2025 अर्जाची तारीख, सुरुवातीची तारीख आहे आणि शेवटची तारीख असणार आहे 7 जुलै शेवटची तारीख या पदासाठी असणार आहे. आणि पत्ता असणार आहे इथे पुणे शहर एड्स संस्था नियंत्रण संस्था डॉक्टर कोटणीस आरोग्य केंद्र 1 या पद्यावर तुम्हाला पहिला मजला 663 शुक्रवार पेठ गाडीखाना पुणे 411002 या पत्त्यावर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने हा अर्ज करावा लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर अशा प्रकारे ही सर्व माहिती इथे असणार आहे. त्यानंतर तुम्हाला ऑफिशियल PDF जी असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, या PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तिथून तुम्ही PDF व्यवस्थितपणे डाउनलोड करून याच्यामधील अटी, शर्ती काय आहेत या सर्व गोष्टी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही इथे पाहून घेऊ शकता. तर आपण कामाच्या सर्व गोष्टी इथे पाहून घेतलेल्या आहेत. तर तुम्हाला हा व्हिडिओ तर समजला असणारच आहे. तरी समजला असेल तर शेवटी तुम्ही ते PDFमध्ये पाहून घेऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे ते पुणे महानगरपालिकेअंतर्गत इथे नवीन जाहिरात इथे प्रसिद्ध झालेली आहे. तर सर्वांनी इथे अर्ज करायचा आहे. पेमेंट वगैरे खूप चांगलं भेटत आहे. शेवटी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. सर्वांनी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो तोपर्यंत भेटू अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.